हॅलो स्टुडंट्स, आता आपण एक जॉमेट्रीमधलं 5th चॅप्टर स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्ही बघितलेलं आहे 9वीमध्ये, त्याची उदाहरणं देखील आपण तुम्ही सोडवलेली आहेत. तर आपण एक रिकॉल करूया काय काय बघितलं ते. आता समजा दीज आर द नंबर लाईन्स. ही नंबर लाईन आहे, दिस इज अ नंबर लाईन. सेंटरला 0, लेफ्ट साईडला 1 2 3 4 5 6, राईट साईडला -1 -2 -3 -4. आपण पॉईंट घेऊया P Q R S, बरोबर आहे. आणि हां, एक सेंटरला O. आता आपण जर डिस्टन्स जर काढायचं असेल, सपोज यू वॉन्ट टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन. आता तुम्हाला प्रत्येकाचे कोऑर्डिनेट माहिती आहे की पीचा कोऑर्डिनेट 1, एचचा कोऑर्डिनेट -4, क्यूचा कोऑर्डिनेट 3, आरचा कोऑर्डिनेट 5. सपोज वी वॉन्ट टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पी क्यू. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पी क्यू. आता तुम्हाला पी क्यूचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग आता पी क्यूचं डिस्टन्स फाइंड आउट करताना पीचे कोऑर्डिनेट काय -1, क्यूचा आहे 3. म्हणजे डिस्टन्स फाइंड आउट करताना तुम्ही कसं काढाल? पीचं कोऑर्डिनेट -1 मायनस त्याचं कोऑर्डिनेट किती आहे 3. देअरफॉर -1 -3 इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे ते दोघांमधलं -4. तसं बघा 1 2 3 4. आता हे डिस्टन्स आहे, बरोबर आहे. पण डिस्टन्स असल्यावर आपण मॉड्युलस साईनमध्ये घेतो आणि डिस्टन्स कधीही हे नसतं, निगेटिव्ह नसतं. त्यामुळे डिस्टन्स इज 4 मॉड्युलस साईनमध्ये तुम्ही घेतलेलं आहे, बरोबर आहे. किंवा डिस्टन्स बिटवीन द क्यू आर तसंच काढू शकता, बरोबर आहे. किंवा डिस्टन्स बिटवीन द पी एस मॉड्युलस साईनमध्ये -1 -4 मीन्स मॉड्युलस साईनमध्ये -1 + 4 इज इक्वल टू 4 मधून 1 गेले उरले किती 3. म्हणजे येणारी जी संख्या असते ती ऑलवेज पॉझिटिव्ह, कारण डिस्टन्स कधी निगेटिव्ह असत नाही आहे. त्यामुळे ते पॉझिटिव्ह, त्यामुळे मी मॉड्युलस साईन घेतलेलं आहे. म्हणजे अशा रीतीने तुम्ही डिस्टन्स कसं काढायचं हे तुम्ही शिकलेला आहात. आता जर आपल्याला दोन जर पॉईंट असेल, त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स ऑन द XY प्लेन, जर XY प्लेन असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल, आता हे फक्त एकच लाईन आहे तर ऑन एक्स ॲक्सिस ओनली, बरोबर आहे. पण जर XY प्लेन असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्टन्स काढायचं असेल 2 पॉईंटमधलं, तर तुम्ही कसं काढा हे आता आपण बघणार आहोत. सपोज हिअर द XY प्लेन इज देअर. बरोबर आहे. XY प्लेन इज देअर, x1 y1, आणि ह्याचं जे इंटरसेक्शन जो पॉईंट आहे तो O असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आता समजा तुम्हाला डिस्टन्स, समजा 2 पॉईंट्स इज अ लाईज ऑन द एक्स ॲक्सिस. समज 2 पॉईंट आहे, त्याला मी नाव दिलं A B. Aचे कोऑर्डिनेट आहे x1 0 व Bचे कोऑर्डिनेट आहे x2 0. मग आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्टन्स आला, तुम्ही म्हणाल मॅडम कोऑर्डिनेट जे तुम्ही दिलेत, हा पहिला एक्सचा कोऑर्डिनेट, हा वायचा कोऑर्डिनेट, म्हणजे वायचा कोऑर्डिनेट 0च असणार आहे, कारण इट इज लाईज ऑन द एक्स ॲक्सिस, बरोबर आहे. आता आपल्याला टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द AB आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. मग आता नीट जर ऑब्झर्व केलं तर त्याचा वाय जो कोऑर्डिनेट आहे हा सेम आहे, बरोबर आहे. परंतु त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे, याच्यामध्ये x2 आहे, हा ग्रेटर दॅन x1 आहे, बरोबर आहे. मग डिस्टन्स बिटवीन द AB जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं काढणार? x2 - x1. मॉड्युलस साईन इथे घ्यायची गरज नाही, डायरेक्ट मोठ्यामधून छोटी संख्या काय करायची, माझ्याकडून ती पॉझिटिव्ह येईल. डिस्टन्स बिटवीन द AB इज इक्वल टू x2 - h when the point is lies on the x axis, बरोबर आहे. म्हणजे हे पॉईंट जेव्हा एक्स ॲक्सिसवर असतील त्यावेळेला
तुम्हाला डिस्टन्स कसं काढाल तुम्ही x2 मायनस x1. पण या उलट समजा हिअर ऑल्सो द XY प्लेन इज देअर, y1, x1, intersection point will be the O is there. Suppose both the point is lies on the x-axis. Suppose here the 2 point is there, P, Q. आता P चे जे कोऑर्डिनेट आहेत, आता x कोऑर्डिनेट नॅचरली 0 असणार आहे, y कोऑर्डिनेट y1 0 y2. बरोबर आहे. मग आता डिस्टन्स बिटवीन जर आपल्याला PQ काढायचा असेल, आता ह्याचे एक्स कोऑर्डिनेट तर 0 आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही. आता जर वाय कोऑर्डिनेट जर बघितले तर हिअर y2 इज ग्रेटर दॅन y1. बरोबर आहे. मग y2 जर y1 पेक्षा जर ग्रेटर असेल तर आपण कसं करणार, डिस्टन्स बिटवीन द PQ इज इक्वल टू y2 मायनस y1. आलं लक्षात. म्हणजे हा जर x ॲक्सिसवर असेल तर x2 मायनस x1 आणि y ॲक्सिसवर असेल तर काय होईल, y2 मायनस y1. ह्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आता समजा जर पॉईंट एक्स ॲक्सिसवर पण नाही वाय ॲक्सिसवर नाही, पण ते दोन्ही पॉईंट आहेत, ते एक कोणत्या तरी ॲक्सिसला जर दोन्ही पॉईंटमधलं आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल आणि जर ते दोन्ही पॉईंट जर आपण जॉईन करून जर सेगमेंट तयार केली, ती सेगमेंट एक तर एक्स ॲक्सिसला जरी पॅरल असेल किंवा वाय ॲक्सिसला जरी पॅरल असेल तर आपण त्याच्यामधलं डिस्टन्स आपण कसं काढणार आहोत. आता सपोज नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आता बोलते, हिअर XY प्लेन इज देअर, इंटरसेक्शन पॉइंट विल बी द O. आता दोन पॉइंट आहेत, सपोज आपण म्हणतो दोन पॉइंट आहेत A आणि B. बरोबर आहे. मग आता ह्या दोन पॉइंट मधलं आपल्याला डिस्टन्स आहे. मग पहिले आपण ह्याचे कोऑर्डिनेट घेऊया. बरोबर आहे. मग समजा A चे कोऑर्डिनेट आहे, A चे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, B चे कोऑर्डिनेट आहे x2 y1. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही दोघांची कारण ही जी आहे एक स्ट्रेट लाईन आहे त्यामुळे दोघांचे कोऑर्डिनेट सेम आहेत, वाय कोऑर्डिनेट सेम आहेत. बरोबर आहे. म्हणजे वाय कोऑर्डिनेट ऑफ द A आणि B विल बी द सेम. बरोबर. तर वाय कोऑर्डिनेट जर सेम असतील बरोबर आहे. मग आपण काय करूया, त्या दोघांमधलं जर आपल्याला डिस्टन्स जर काढायचं असेल तर आपण कसं काढणार. मग आपण काय केलं, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. समजा आपण हा परपेंडिक्युलर ए पासून एक्स ॲक्सिसवर आपण परपेंडिक्युलर काढला, हा इंटरसेक्ट झाला, हा असणार आहे साहजिक आहे x1 आणि हा आपण परपेंडिक्युलर काढला, हा असणार आहे x2. आता ह्या पॉईंटला नाव दिलं आपण समजा P अँड Q किंवा C D देते मी, C आणि D. मग तसं बघितलं तर ABDC हा जो आहे हा रेक्टँगल झालेला आहे. बरोबर आहे. आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स कशा असतात तर इक्वल्स असतात. बरोबर आहे. मीन्स क्वाड्रिलॅटर ABDC इज रेक्टँगल आणि रेक्टँगलची प्रॉपर्टी अपोजिट साईड्स आर इक्वल, म्हणजे याचं AB इज इक्वल टू CD. बरोबर आहे. मग AB इज इक्वल टू CD. मग आता C चे कोऑर्डिनेट काय येईल, x1 0 x2 0. बरोबर आहे. मग आता आपल्याला जर ह्याचं डिस्टन्स काढायचं असेल, जेवढं CDचं डिस्टन्स आहे तेवढंच ABचं डिस्टन्स असणार आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द AB काय येईल, x2 मायनस x1. बरोबर आहे ना, x2 मायनस x1. कारण डिस्टन्स बिटवीन द CD पण तेच येणार आहे की x2 मायनस x1. त्यामुळे मी डायरेक्ट AB लिहिलेला आहे. म्हणजे AB आणि CDचं सेमच असणार. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन AB
इज इक्वल टू द x2 मायनस x1. बरोबर आहे. त्याचप्रमाणे समजा अनदर आय कॅन टेक वन एक्झाम्पल. आता ह्याच्यात ए बी हा जो आहे हा एक्स ॲक्सिसला पॅरलल होता. सपोज दिस आर द पॅरलल टू द वाय ॲक्सिस. नेहमीप्रमाणे आपण एक्स वाय प्लेन काढूया. हिअर द एक्स वाय प्लेन इज देअर. इंटरसेक्शन पॉईंट विल बी द ओ इज देअर. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये समजा आपण पॉईंट घेतले एल आणि एम. बरोबर आहे. एलचे कोऑर्डिनेट आहे, एमचे कोऑर्डिनेट आहे x1 y1, त्याचे आहे x1 y2. बरोबर आहे. x2 y2 म्हणजे ह्या दोघांचे एक्स कोऑर्डिनेट आहे हा इक्वल आहे. म्हणजे सेगमेंट LM आहे हा सेगमेंट LM पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे. बरोबर आहे. आणि ह्याचे एक्स कोऑर्डिनेट आहेत दोघांचे, ते कसे आहेत? पॉइंट एल अँड एमचे सेम आहे. बरोबर आहे. मग जर सेम असेल मग आपण काय करूया? परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. बरोबर आहे. मग मी परपेंडिक्युलर ड्रॉ करते. हां, मग एल वरून मी परपेंडिक्युलर इथं ड्रॉ केलेलं आहे वाय ॲक्सिसवर. इथं एमचा पण एक मी परपेंडिक्युलर इथं ड्रॉ एन पी नाव दिलेलं आहे. मग आता एनचे पीचे जे कोऑर्डिनेट काय येईल 0 y2 आणि एनचे 0 y1. बरोबर. मग हा जो आहे एल एम एन पी हा काय झालेला आहे? रेक्टँगल झालेला आहे. म्हणजे क्वाड्रिलॅटर एल एम एन पी इज रेक्टँगल. मग रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स कशा असतात? कॉंग्रुएंट असतात. म्हणजे एल एम इज इक्वल टू एन पी. मग डिस्टन्स ऑफ एन पी कसं काढाल? y2 मायनस y1. सिमिलरली डिस्टन्स ऑफ एल एम पण काय येईल? y2 मायनस y1. म्हणजे एन पीचं पण तेच येणार आहे y2 मायनस y1. म्हणून एल एमचं पण काय येईल? y2 मायनस y1. आणि लक्षात, जर समजा ते जर दोन पॉईंट वाय ॲक्सिसला पॅरलल असतील तर, किंवा जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर x2 मायनस x1 आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर y2 मायनस y1. बरोबर आहे. आता समजा आपल्याला कोणालाच पॅरलल नाही आहे, तर आपल्याला जर त्याच्यामध्ये दोघांमधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण ते डिस्टन्स कसं काढणार? मग अशी आपण बघितलं एक्स ॲक्सिसवर असेल तर कसं, वाय ॲक्सिसवर असेल तर काय, किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर कसं, वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या दोघांमधलं डिस्टन्स कसं काढायचं हे आपण बघितलेलं आहे. पण समजा ती जे लाईन जे आहे, सेगमेंट जो आहे तो कोणा एक्स ॲक्सिसला पण पॅरलल नाही, वाय ॲक्सिसला पण पॅरलल नाही, किंवा एक्स ॲक्सिसवर पण नाही आणि वाय ॲक्सिसवर पण नाही आहे, तर त्याच्यामधलं डिस्टन्स आपण कसं काढायचं ते आपण बघूया. Here the xy plane is there. Intersection point will be the O is there. Suppose the 2 point is there, A and B. आता ए आणि बी चे आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. आता ए चे कोऑर्डिनेट आहेत x1 y1, बी चे कोऑर्डिनेट आहे x2 y2. मग आता आपल्याला ह्याच्यामधलं जर आपल्याला डिस्टन्स काढायचं असेल तर आपण कसं काढणार आहोत? मग आता डिस्टन्स काढायचं जर असेल
तर आपण एक काम करूया, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे फ्रॉम द पॉईंट बी. मग बी पासूनच आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला ऑन द एक्स ॲक्सिस. परपेंडिक्युलर आहे वाकवा नको. विच इंटरसेक्ट ॲट पॉईंट पी. बरोबर आहे. आता मी पुन्हा ए मधून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे ऑन बी पी वर. मी आणखी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. बरोबर आहे. आणि त्या पॉईंटला मी नाव दिलेलं आहे डी, हे नाव दिलेलं आहे. हां, आता डी नाव दिल्यानंतर आपण डीचे कॉर्डिनेट काढूया. तर डीचे कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट काय आहे, जो ह्याचा असणार आहे, बीचा असणार आहे, तोच असणार आहे x2. आणि वाय जो कॉर्डिनेट आहे तो काय असणार आहे, y1. बरोबर आहे, y1 आहे. मग आता आपल्याला प्रत्येकाचं आपण हे काढूया. आता नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा ABD हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. बरोबर आहे. आणि ABD मध्ये AB हा हायपोटेनियस आहे. आणि इथे आपण कोणाचा थेरम वापरणार आहोत, पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. मग पायथागोरसच्या थेरमनुसार काय काय येईल, काय येईल, हे आहे ABचा स्क्वेअर इज इक्वल टू ADचा स्क्वेअर प्लस BDचा स्क्वेअर. बरोबर आहे. मग आता ADचा जर आपल्याला स्क्वेअर जर असेल तर तुम्हाला जो आहे AD जो दिसतोय हा AD आहे, हा कोणाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला. जेव्हा तो एक्स ॲक्सिसला पॅरलल असो तेव्हा आपला फॉर्म्युला कोणता असतो, आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होता x2 मायनस x1. बरोबर आहे. मीन्स काय येईल, x2, कारण इथे कॉर्डिनेट x1 y1च आहे, त्यामुळे x2 मायनस x1. जरा डार्क तुम्ही दिसेल तुम्हाला, x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस BD हा कोणाला पॅरलल आहे, हा y ॲक्सिसला पॅरलल आहे. मग जर तो BD हा y ॲक्सिसला पॅरलल असेल तर आपण तो फॉर्म्युला काय, y2 मायनस y1. बरोबर आहे. पण आपल्याला BD जो आहे नुसतं AB हवा आहे, म्हणजे AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला जो फॉर्म्युला मिळालेला आहे, हा जो फॉर्म्युला मिळाला म्हणजे कुठलाही जरी सेगमेंट असेल विच इज नॉट पॅरलल टू द एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, तर हा आपण डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. म्हणून ह्या फॉर्म्युलाला म्हटलं तर डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आणि हा डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, तर डिस्टन्स हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला आपण म्हणणार आहोत डिस्टन्स फॉर्म्युला. किंवा हा डिस्टन्स फॉर्म्युला दुसऱ्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने म्हणजे कसं काय लिहायचं, तर x2 मायनस x1 च्या ऐवजी तुम्ही x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर असं जरी तुम्ही घेतलं तरी पण चालणार आहे. म्हणजे हा सुद्धा घेतला तरी किंवा पण आता आपल्या लक्षात राहायला हा सोपा पडतो, त्यामुळे हा पहिलाच घेतला तरी चालणार आहे. कुठल्याही सेगमेंटमधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ ब्रॅकेटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा आपण फॉर्म्युला वापरून कुठल्याही दोन पॉईंटमधलं आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आलं लक्षात. आता तुमच्या पुस्तकामध्ये रिमेंबर दिस आहे, ते फॉर्म्युले दिलेले आहेत, ते सगळे फॉर्म्युले तुम्ही लिहून काढायचे आहेत. आलं लक्षात. त्याचप्रमाणे पुढे तुम्हाला सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम दिलेले आहेत, हे सगळे सॉल्व्ह केलेले प्रॉब्लेम्स तुम्ही लिहून काढायचे आहेत. आलं लक्षात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया डिस्टन्स फॉर्म्युलाचं.
एक्सरसाइज 5.1. पहिलाच प्रश्न घेऊया आपण. पहिलाच क्वेश्चन, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट दॅट इज ए इज इक्वल टू 2 3 बी इज इक्वल टू 4 1. इथे कोऑर्डिनेट आहे 2 3 आणि बी चे आहेत 4 1. ओके, मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये डिस्टन्स काढायचा असेल तर आपण कसं काढणार आहोत. means a is equal to a2 3 equivalent to x1 y1, b 4 1 equivalent to x2 y2, means x1 is equal to 2, y1 is equal to 3, x2 is equal to 4 आणि y2 is equal to 1. मग आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए बी, मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. हा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट डाऊन करायचे आहेत. आता x2 काय आपला 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 मधून 2 गेले 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 2 चा स्क्वेअर मग 2 चा स्क्वेअर किती 4 येणार आहे. फोर प्लस 4 स्क्वेअर रूट ऑफ 8, बरोबर आहे. मग 8 असेल तर आपण 8 असंही लिहू शकतो. 4 into 2 means 2 root 2. आलं लक्षात कसं काढलं ते. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू भरत गेलो आणि मग आपण ते आन्सर काढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्न पहिला एक्सरसाइज 5.1 मधला तुम्ही सोडवायचा आहे. हे तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.